आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जे सुशोभीकरणाने मंडपाची जी सुरुवात होती त्या मंडपाच्या उद्घाटनासाठी आज आम्ही सर्व विश्वस्त मंडळ जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर झालेले आहोत। तेव्हा उत्सव समितीच्या अध्यक्षाच्या शुभ हस्ते या मंडपाचं पूजन केलं जाईल आणि भविष्यामध्ये या अशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत। तेव्हा सर्व विश्वस्तांच्या वतीने उत्सव समितीच्या वतीने सोलापूरकरांना आम्ही विनंती करतोय की आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य आवश्यक आहे। साहेब, तर विश्वास मंडळाने आधी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये 21 तारखेला समारोपाची मिरवणूक निघेल असं म्हटलं होतं। यंदा काय निर्णय झालेला आहे? सीबीसोबत बैठक झाली, त्या बैठकीत काय तोडगा निघाला? पोलीस कमिशनरांसोबत आमची मिटिंग झाली, 2-3 मिटिंगा झाल्या। त्या मिटिंगमध्ये पोलिसांकडून सुद्धा आवाहन करण्यात आलं की तुम्ही यामध्ये काय तोडगा काढावा आणि त्याबद्दल आम्ही त्यांना काही मुद्दे दिले होते 3-4, त्यावर आपण सुद्धा विचार करावा। त्या जर मान्य केल्या तर आम्ही काहीतरी विचार सकारात्मक करू अशा पद्धतीचा शब्द दिला आणि त्यांनी काही मुद्दे आमचे मान्य केले। त्यामध्ये सर्वात महत्वाचं असं की या बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये कुठलेही मंडळ कुठेही घुसत होते, कोण पुढे येऊन काही म्हणजे छोट्या मंडळाला अडवत होते। यामुळे पंजापूर चौक ते स्टेशन यामध्ये सर्व मंडळ म्हणजे अडकले जायचे, ते होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की डफरिंग चौकापासून जो दुसरा मार्ग लिखित अशा पद्धतीचा तुम्ही परवानगी दिली ती रद्द करावी आणि पारंपरिक पद्धतीने एम्प्लॉयमेंट चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर एम्प्लॉयमेंट चौक, फॉरेस्ट, महापौर बंगला, स्टेशन, महात्मा फुलेंचा पुतळा, भैया चौकातील अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, त्यानंतर सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, माणिक चौक अशा मार्गे मंगळवारपेठ पोलीस चौकी, तटीनाका मार्गे पंजापूर चौक आणि बाबासाहेब आंबेडकरांची असणारी जी पवित्र अस्थी आहे मिलिंदनगरमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या पंचायत चौडीवर विसर्जन करण्याची ही आमची नेहमीची पारंपरिक 1952 पासूनची असणारी पद्धत आहे, त्या पद्धतीनं परवानगी द्यावी अशी जी विनंती केली ती आयुक्तांनी मान्य केल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं की जे वाद्याच्या बद्दल जे आम्ही म्हणलो होते की एक बेस एक टॉप आणि क्लिअर असं वाचू त्याची आम्ही सुद्धा शाश्वती दिली, तेही त्यांनी मान्य केल्यामुळे आज आम्ही 21 ऐवजी 19 करतो।